सो ब्रह्मा ग्रॅज्युएट वडापावमध्ये आपण काय असं वेगळं करतोय जे दुसऱ्या वडापावमध्ये नाही? आपल्या इथे सर्वात मेन तर बघायला गेलं तर लाईव्ह किचन आहे आणि लाईव्ह किचन सोबतच जे कलर कोड्स आहेत जे US ला असतात त्या पण इथे फॉलो करतोय. म्हणजे कुठल्या काउंटरला कुठल्या कपड्याने साफ झालं पाहिजे आणि फूड ग्रेडचे सॅनिटायझर आपण यूज करतो क्लिनिंगला सुद्धा. आणि फक्त आठवड्यातून एक दिवस नाही तर एव्हरीडे डीप क्लिनिंग होते पूर्ण शॉप. अजून तू कल्चरबद्दल काय सांगशील की ग्रॅज्युएट वडापाव कल्चरला घेऊन कसं चाललंय? कल्चरला घेऊन असं की म्हणजे आपलं मेन मोटिव्ह आहे की लोकांना एकत्र आणणं. मग ते त्यासाठी आपला वडापाव एक फक्त मीडियम आहे. म्हणजे समज आता वारी आहे तर वारीला आपण वडापाव इंटिग्रेशन नाही करू शकत, पण आपण वारीतल्या लोकांसाठी काय करू शकतो, पॅक्स वाटलेले. दुसरं असं आहे की महाराष्ट्राचा जो कल्चर आहे ना तो खूप अंडररेटेड आहे. आणि आता जेव्हा आपण 5-6 महिन्यामध्ये इंटरनॅशनल ओपन करू दुबई किंवा नेपाळला, तेव्हा कुठे ना कुठे वडापाव मुंबईच्या लोकांना समजतं, पण तो महाराष्ट्राचा हे नाही समजणार. त्यासाठी आपण एक आत्ताचे छोटे छोटे स्टेप घेतले. तर तू बघशील की ज्योतिबाची मूर्ती आहे आपल्या शॉपवर, ते असं आहे की कुलदैवत आहे ते महाराष्ट्राचं. आणि पुढचा आउटलेट आपण उघडू जेव्हा असंच कुठलं ना कुठलं एक देवस्थान घेऊन. आणि मंदिर हे कॉन्सेप्ट का, कारण तिकडे साफसफाई ठेवतो पण मंदिरात कधीच अस्वच्छता नसते. आणि तू बघशील ना छोट्या छोट्या गोष्टी जसं की आपण कस्टमरला सर्व करतो ते पण केळ्याच्या पानात करतोय, कारण आपण उपवास सोडताना केळ्याच्या पानात म्हणजे जेवतो.